नमस्कार मित्रमंडळी. तो आज आम्हाला जायचं होता रोटावेटर लोडिंग करासाठी. तो आम्ही सकाळी सकाळी निघालो लोडिंग करासाठी. आपला जो लोकेशन आहे मित्रांनो, नागपूर रोड कोरमा शोरूमच्या समोर. तिथं आहे गोडाऊन. आता तुम्हाला दाखवतो रोटावेटर कसा राहते म्हणून. बहुत लोकांना माहीत पण नाही, मग थोडासा स्किप करू नका. आता पोचलो मी गोडाऊनवर. भाऊ गाड्या काढत होता, मी साईडला आपला गाडी लावून दिलो. मग हा तुम्हाला दिसत आहे, हा रोटावेटर नाही नांगर आहे. आपल्या मित्राच्या गाडीमध्ये हा लोडिंग होणार आहे. मग आता तुम्ही जो पाहू शकता मित्रांनो, हा आहे रोटावेटर. मग आता खिलोनासारखा उचलून राहिला. मग याला बहुती जड आहे, 500 किलोचा एक रोटावेटर आहे मित्रांनो. मग भाऊ लोक पाहू शकता ट्रॅकमध्ये कसा जुगाड बनवून ठेवून दिला. एक हायड्राचं काम ट्रॅक्टरवर हा लोक करून राहिले. असं आहे मित्रांनो जुगाड, याला म्हणते जुगाड. मग हा 500 किलोचा आहे, कसा उचलून राहिले पाहू शकता तुम्ही. आज जास्त नाही, आपल्या गाड्यामध्ये दोन्हीच लोडिंग होणार आहे. मग आपला गाडी झाले दोन्ही लोड. मग भाऊचा व्हिडिओ काढत होता, भाऊ धावत धावत गेले. तर काढू नको, लाजत आहे भाऊ. मग झाले आपलं लोडिंग. आता आम्हाला निघायचं होता अनलोडिंग करायसाठी. हा महिंद्रावाला भाऊ पाहू शकता तुम्ही, प्लंबरचं पूर्णच पाईप घेऊन चालले ते चंद्रपूरच्या. मग आता आम्ही पोचलो टोल नाक्यावर. मग आम्हाला टोल नाका आज द्यायचे नाही, म्हणून आम्हाला घ्यायचं आहे राईट घेतला. तरी आम्ही आता पोचलो बिसापूर, काहून की तिथं टोल लागत नाही. आता आम्ही पोचलो राजुरा, जिथं आपला गाडी खाली होणार आहे. मग भाऊ पाहू शकता तुम्ही बांधासारखा आता वरतं जुगाड लावत आहे, काहून की तिथं हायड्या बोलावले नाही म्हणून जुगाड लावत आहे. जुगाड लावून झाला भाऊ. आता चेनकुप्पीवर आपला गाड्या खाली करणार आहे. मग एक एक करून आपला गाडी पूर्ण खाली झाला. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्कीच आवडला तरी फॉलो नक्कीच करा.